नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 24 जानेवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळवण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अथवा तुम्ही बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनवू शकता. तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा, अन्यथा थकव्यामुळे तुमचा निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. नातवंडेही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबासाठी पर्याप्त वेळ देत नाहीत, ते आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. उपाय: व्यवसाय किंवा कामकाजी जीवनासाठी बदामी किंवा सफेद रंगाचे बूट घालणे शुभ राहील. वृषभ राशी, गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकता, त्यामुळे मनाला शांती मिळेल. आज तुमच्या भूतकाळातील काही आठवणींना उजाळा द्याल. आजच्या दिवशी कामाचा ताण कमी असेल, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. प्रेमी युगलांनी आपल्या कुटुंबाच्या भावनांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. उपाय: पलंगाच्या चारही पायामध्ये तांब्याचे खिळे लावणे आरोग्यासाठी चांगले असेल. मिथुन राशी, वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांच्या सोबत जाण्यास विरोध करा. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतूट आहे. आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्ही दान पुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. उपाय: दुधाने भरलेले भांडे डोक्याजवळ ठेवा आणि सकाळी जवळच्या झाडामध्ये टाकून द्या, त्याने आरोग्य चांगले राहील. कर्क राशी, कामाच्या ठिकाणी जो तुमचा द्वेष करतो त्याला एक साधे हॅलो केले
तरी चांगले घडण्याची शक्यता आहे. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून तुम्हाला खूप काही शिकायलाही मिळेल. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. महत्त्वाच्या आर्थिक कराराच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा. आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. उपाय: तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. सिंह राशी. बँकिंग क्षेत्रातील व्यावसायिकांना चांगली बातमी मिळेल. काही जणांना बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. ही घटना सहकाऱ्यांबरोबर साजरी करून तुमचा आनंद द्विगुणित करू शकता. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. आजच्या दिवशी तुमचा जोडीदार क्षणार्धात तुमची दुःख दूर करेल. हवेत इमले बांधण्याचा वास्तवात काहीही उपयोग नाही. आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काहीतरी करणे गरजेचे आहे. कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. तुमच्या वेळीच मदत करण्यामुळे एखाद्याचे प्राण वाचतील. या बातमीमुळे तुमचे कुटुंबीय तुमचा अभिमान बाळगतील. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून दूर गेला तर कुणीतरी खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. उपाय: स्वास्थ्याचे शुभ लाभ प्राप्त करण्यासाठी पाण्यामध्ये काही पैशासोबत सफेद फूल प्रवाहित करा. कन्या राशी. बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. तुमच्या घरातील कोणी जवळचा व्यक्ती आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल, परंतु तुमच्याजवळ त्यांच्यासाठी वेळ नसेल. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल आणि त्यांनाही दुःख होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. तुमच्या मनाला छळणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देईल. उपाय: तळलेली शेव जी शनीद्वारे शासित आहे ती कावळ्याला खाऊ घालून आनंदी व स्वस्थ राहा. तूळ राशी. आपल्या मुलांबरोबरचे आपले नातेसंबंध निकोप असू द्यात. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या. तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. एकाच जागी उभे राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका. जर असे केल्यास
तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. काही अडचणी आणि अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. विवाह हे एक वरदान आहे आणि आज तुम्हाला याची प्रचिती येणार आहे. उपाय: आंधळ्या लोकांची काळजी घ्या आणि अनाथ आश्रमात गोड भात वाटल्याने एक यशस्वी करिअर आणि व्यावसायिक जीवनात मदत होईल. वृश्चिक राशी. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे आज तुमच्यासाठी उत्तम राहील. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांना आनंद मिळेल आणि तुम्हालाही ताजेतवाने वाटेल. गेल्या काही दिवसाच्या अबोल्यानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला काळ व्यतीत कराल. आपल्या आरोग्याची उगाच चिंता करू नका. त्यामुळे आपला आजार बिघडण्याची शक्यता आहे. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. तुमच्या प्रेमजीवनात नवीन वळण येईल. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अशात कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. उपाय: पिवळी चणा डाळ आणि मिठाई गरजू लोकांना वाटा आणि आश्चर्यकारक आरोग्याचे फायदे मिळवा. धनु राशी. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा घडवण्यासाठी योग्य ते बदल करा. कोणी तिसऱ्याने कान फुंकल्याने तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल, पण तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे सर्व काही ठीक होईल. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौज मजा आणि विरंगुळ्यासाठी खर्च करा. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधानता बाळगा. उपाय: घरात दिवा लावून आणि भगवान भैरवाची पूजा करून घरात शांतता टिकवून ठेवा. मकर राशी. विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळतील. ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबियांसाठी वेळ देत नाहीत, ते आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. गरज नसलेल्या कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढेल.
निराशाजनक आर्थिक स्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. उपाय: चांगला इन्कम मिळवण्यासाठी घरात चांदीचे नाणे गंगाजलमध्ये ठेवा. कुंभ राशी: प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी आणि मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुमचा जोडीदार त्याच्या कामात इतका व्यस्त होईल की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ व्हाल. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे, परंतु धनाला घेऊन इतके गंभीर होऊ नका की आपल्या नात्यालाच खराब कराल. त्याच कामातून थोडी उसंत घेण्याची गरज आहे आणि आज मित्रमंडळी समवेत बाहेर जाण्याची गरज आहे. उपाय: भगवान गणेशाला ध्रुव घास चढवल्याने प्रेम जीवनासाठी लाभदायक असेल. मीन राशी: आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल. जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कोणी वरिष्ठ व्यक्तीसोबत तुम्ही वेळ घालवू शकता. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत वेळ व्यतीत करायला भरपूर वेळ मिळेल, पण प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा, त्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. दररोज अशा प्रकारे दिवसाची सुरुवात करा. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो. भावनिक आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. तुमचे प्रेम असफल ठरेल. उपाय: प्रेम आयुष्याला मधुर बनवण्यासाठी आपल्या खिशात एक सुगंधित रुमाल ठेवा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.